गीता अध्याय 7 श्लोक 17 तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. तेषां पोटफोड्या श अनुस्वाराचा य ज्ञानी नी दीर्घ आहे नित्ययुक्त नीवर आघात युवर आघात एक भक्तिर भवर आघात तीवर पण आघात विशेष यते शीवर आघात घ्यायचा साध्या श ला वेलांटी शी मग पोटफोड्या श आणि य शेष यते प्रियो हि ज्ञानिनो ही वर आघात घ्यायचा ज्ञ जोडून म्हणायचा नो वाढवायचा आहे अवग्रह आहे म्हणून अवग्रहावर आघात घ्यायचा त्यवर पण आघात घ्यायचा ज्ञानिनोत्यर्थमहम अनुस्वाराचा म इथे शब्द आहेत ज्ञानिनोत्यर्थम अहम असे शब्द आहेत ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजेत मध्ये कुठे थांबायचं नाही एकत्र सगळं म्हणायचं सच मम प्रियः मम मधल्या दुसऱ्या मवर आघात पुढचा प्र जोडून म्हणायचा तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते 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 प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः 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 तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः संधी विग्रह तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिः विशिष्यते प्रियः हि ज्ञानिनः अत्यर्थम् अहं सः च मम प्रियः तेषां म्हणजे त्यांच्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये ज्ञानी म्हणजे ज्ञानी नित्ययुक्त नेहमी युक्त असणारा नेहमी भगवंताशी एकरूप असणारा एकभक्ती एकाच देवाची अनन्य भक्ती करणारा विशिष्यते विशेष आहे उत्तम आहे प्रियः म्हणजे प्रिय ही म्हणजे निश्चितपणे ज्ञानिनः म्हणजे ज्ञानीला किंवा ज्ञानी व्यक्तीला अत्यर्थम म्हणजे अत्यंत खूप अहम म्हणजे मी सहा म्हणजे तो च म्हणजे आणि मम म्हणजे माझा प्रियः म्हणजे प्रिय आहे अन्वय तेषां नित्ययुक्तः एकभक्तिः ज्ञानी विशिष्यते हि ज्ञानिनः अहम् अत्यर्थं प्रियः च सः मम प्रियः त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी एकी भावाने राहणारा नित्ययुक्त असणारा एकाचीच भक्ती करणारा परमात्माच फक्त प्रिय असणारा ज्ञानी भक्त अतिशय उत्तम आहे कारण ज्ञानाला किंवा ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच हा शब्द अध्यारूत आहे तो ज्ञानी मला
अत्यंत प्रिय आहे. मम या शब्दाचा अर्थ माझा, माझी, माझे हे तिन्ही अर्थ होतात. इथे तो ज्ञानी भक्त माझा अत्यंत प्रिय आहे असं भगवंत म्हणत आहेत. या श्लोकाचं विवरण आपण बघूया. अनेक भक्त भगवंताला शरण जातात. सगळेच भक्त भगवंताची भक्ती करतात. पण इथे भगवंत सांगतोय की कोण मला जास्त प्रिय आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितले की 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात, मला शरण येतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. भगवंत म्हणतात की ज्ञानी व्यक्ती किंवा ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय आहे. त्याचं कारणही भगवंत सांगतात, कारण ज्ञानी व्यक्तीला मी अत्यंत प्रिय आहे. आपण व्यवहारात असंच करतो ना, ज्याला एखादी व्यक्ती प्रिय असते त्या व्यक्तीलाच ती व्यक्ती आवडते जास्त. आधी प्रेम दिलं पाहिजे तर प्रेम मिळतं. ज्ञानी व्यक्तीची वैशिष्ट्य पण इथे भगवंताने सांगितलेली आहे. नित्ययुक्त, नेहमी परमात्म्याचं चिंतन करणे, नेहमी परमात्म्याशी एकरूप असणे, त्यातून एक भक्ती, अनेक देवतांची पूजा करता 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 आपल्याला आपला देव कळतो आणि मग त्या एकाच देवावर आपली भक्ती स्थिर होते. ती सुद्धा भगवंतच करतो असं आपल्याला मागे पण भगवंतांनी सांगितलेलंच आहे. मग एकदा आपल्याला आपली देवता कोण आहे हे कळलं की त्याच देवतेच्या ठिकाणी स्थिर व्हायचं, अनन्य भक्ती करायची. माझ्यासाठी हाच एक देव सर्वस्व आहे असा भाव म्हणजे अनन्य भक्ती. आणि अशी अनन्य भक्ती, एक भक्ती करणारा, शिवाय भक्ती करायची पण ती डोळस भक्ती करायची, ज्ञानोत्तर भक्ती करायची आहे. त्या देवतेचं स्वरूप चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं आहे. कुठलाही देव झाला, परमात्मा झाला तर तो अजन्मा आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. हे सगळं लक्षात ठेवून, हे लक्षात ठेवणं म्हणजे ज्ञान होणं, परमात्म्याचं ज्ञान होणं, स्वतःचंही ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि मग त्या अनंत परमात्म्याचा मी एक अंश आहे हे ज्ञान नेहमी लक्षात ठेवून जो एकाच देवतेची भक्ती करतो असा ज्ञानी भक्त, अर्थातच ज्ञान झाल्यावर सुद्धा स्वतःतला भोळा भाव नष्ट न होऊ देता ज्ञानोत्तर जो भक्ती करतो. आता ज्ञान झालेलं आहे परमात्म्याचं, त्यानंतर ज्ञानी व्यक्तीने भक्ती का करायची आहे? ज्यांना अजून ज्ञान झालेलं नाही अशा लोकांना परमार्थाच्या मार्गावर आणण्यासाठी, त्यांना ज्ञानाची कास धरायला लावण्यासाठी स्वतः भक्ती केली तर पुढे तेही ज्ञानी भक्त होतील. म्हणून ज्ञानी व्यक्ती जरी त्याला परमात्म्याचं ज्ञान झालं असलं, स्वतःचं ज्ञान झालं असलं तरी स्वतःच्या ज्ञानानंतर सुद्धा तो परमात्म्याची अखंड भक्ती करत असतो. कुठल्या तरी एकाच देवाची नित्य उपासना करत असतो. माझ्यासाठी तर मला देव म्हणजे गीताच आहे आणि गीतेची नित्य उपासना घडणं, श्रीकृष्णाची नित्य उपासना घडणं हे फार आवश्यक आहे. गीतेतला देव कोण आहे? तर देव किंवा गुरु आहे भगवंत आणि शिष्य आहे अर्जुन. आपल्याला भगवंताकडनं गीता समजवून घ्यायची आहे आणि त्यासाठी एक भक्तीमध्ये स्थिर होणं, ज्ञानोत्तर भक्ती करणं. गीता जितकी शिकाल तितकं एक एक श्लोक तुम्हाला ज्ञानी करत जातो. संपूर्ण गीता शिकून झाल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर सुद्धा आपल्याला ज्या गोष्टीने आनंद झाला, आपल्याला ज्या गोष्टीमुळे आपली आर्तता दूर करता आली, ती गोष्ट दुसऱ्याला शिकवली पाहिजे. ज्ञानोत्तर ज्ञानदान करून ज्ञानी भक्त भगवंताला प्रिय होतो. कारण ज्ञानी व्यक्तीला भगवंत अत्यंत प्रिय असतो. इथे भगवंतानी स्पष्ट शब्दात म्हटलंय की ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच तोही मला अत्यंत प्रिय आहे. असं ज्ञानी भक्त होण्याची प्रत्येकाने स्वतःमध्ये क्षमता निर्माण केली पाहिजे. एका वर्षात गीता शिकून पूर्ण होतच नाही. संपूर्ण आयुष्याचा अभ्यास म्हणजे गीतेचं पुस्तक आहे. तुम्ही कराल तितके
इतके नवीन नवीन शोध लागतच जातात, भगवंताचे एक एक शब्द उलगडत जातात. त्यामुळे ज्ञान झालं, थोडंफार ज्ञान झाल्यावर सुद्धा तिथे थांबून चालत नाही, अगदी सखोल अभ्यास केला पाहिजे. गीता असंच सांगत नाही, कुठल्याही ग्रंथाचा आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि नंतर त्या ग्रंथाचा आयुष्यभर अभ्यास करायचा आहे असं ध्येय समोर ठेवा. भगवंत बरोबर तुम्हाला जे काही शिकवायचं ते त्या ग्रंथाच्या मार्फतच शिकवेल. एकभक्ती होणं अत्यंत आवश्यक आहे, नित्य उपासना होणंही अत्यंत आवश्यक आहे. त्यातून ज्ञान झालं पाहिजे, नुसताच अभ्यास करून उपयोग नाही, त्या अभ्यासातून ज्ञान झालं पाहिजे. आणि ज्ञान झाल्यानंतर तरीसुद्धा आपली उपासना सोडायची नाही. ज्या उपासनेच्या द्वारे आपल्याला ज्ञान झालं आहे ती उपासना मरेपर्यंत, खरं तर आयुष्यभर पुढच्या जन्मीसुद्धा तीच उपासना आपल्याला करायची आहे. कुठपर्यंत करायची आहे? जोपर्यंत परमात्म प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही उपासना आता मी सोडणार नाही असा दृढ निश्चय करणारा ज्ञानी भक्त भगवंताला अत्यंत आवडतो. कारण ज्ञानी माणसाला भगवंत अत्यंत प्रिय असतो. आपल्या उपासनेच्या आड जर कुणी येत असेल तर तो म्हणजे स्वतःत निर्माण झालेला ज्ञानाचा अहंकार. तो अहंकार टाकून द्या. ज्ञानामुळे भगवंत भेटला हे पक्क लक्षात ठेवा. ज्ञानाचा अहंकार धरू नका. म्हणजे मग ज्ञानोत्तर नम्रता अंगामध्ये येते आणि नम्र व्यक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. हरि ओम तत्सत्.